नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा सोनं आणि चांदीच्या किमतींनी असा काही इतिहास रचला आहे की संपूर्ण देशाचं लक्ष पुन्हा एकदा सराफा बाजाराकडे लागलं आहे. सकाळी बाजार उघडताच जे दर समोर आले ते पाहून अनेक लोक अक्षरशः स्तब्ध झाले. कारण काही दिवसांपूर्वी ज्या किमती अशक्य वाटत होत्या त्या आज प्रत्यक्ष वास्तवात उतरल्या आहेत. मित्रांनो, कुणाच्या चेहऱ्यावर आनंद आहे तर कुणाच्या मनात भीती आहे. कारण ज्यांनी आधीच सोनं घेतलं आहे त्यांना वाटतं आपण योग्य निर्णय घेतला, आणि जे अजूनही वाट पाहत आहेत त्यांना आता भीती वाटायला लागली आहे की उशीर तर झाला नाही ना. आणि म्हणूनच जर तुम्ही येत्या काही दिवसांत सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण आज आपण फक्त आजचे दर सांगणार नाही, तर या दरांमागचं खरं कारण काय आहे, ही तेजी नेमकी कुठून आली आहे, सरकारकडून असा कोणता निर्णय झाला आहे ज्याचा थेट परिणाम सोन्या चांदीच्या किमतींवर होत आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुढील काळात सामान्य माणसाने नेमकं काय करायला हवं, हे सगळं आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. मित्रांनो, अनेक वेळा असं होतं की टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर बातम्या येतात, आज सोनं स्वस्त होणार आहे, उद्या मोठी घसरण येणार आहे. पण योग्य माहिती नसल्यामुळे अनेक लोक चुकीच्या वेळी खरेदी करतात किंवा घाईघाईत विक्री करतात आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते. म्हणूनच आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे. कारण शेवटी आम्ही तुम्हाला तो मुद्दा सांगणार आहोत जो बहुतेक लोक दुर्लक्ष करतात आणि तिथेच मोठी चूक करतात. मित्रांनो, सुरुवातीलाच एक छोटा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुमच्या मते आज भारतात सोन्याची योग्य किंमत किती असायला हवी? खाली कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमचं मत आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि जर अजूनपर्यंत तुम्ही आमच्या या विश्वासार्ह चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा, कारण इथे तुम्हाला रोज सोन्या चांदीबाबतची खरी आणि ताजी माहिती सर्वात आधी मिळते. मित्रांनो, आता चला तर मग सुरुवात करूया आजच्या सर्वात मोठ्या अपडेटला. आज भारतीय सराफा बाजारात चांदीने अक्षरशः खळबळ उडवून दिली आहे. बाजार उघडताच चांदीच्या दरात इतकी मोठी उडी पाहायला मिळाली आहे की अनेक जणांना विश्वासच बसत नाही. आज चांदीचा 1 ग्राम दर पाहिला तर सामान्य माणूस दोनदा विचार करतो. 8 ग्राम, 10 ग्राम आणि थेट 1 किलो चांदीचा दर पाहिला तर लक्षात येतं की ही तेजी साधी नाही. आज एका दिवसात चांदीच्या किमतीत जी वाढ झाली आहे ती गेल्या अनेक महिन्यांतील सर्वात मोठ्या मध्ये गणली जाते. आणि म्हणूनच अनेक लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे की ही तेजी नेमकी कुठे जाऊन थांबणार आहे. मित्रांनो, ही तेजी अचानक आलेली नाही, तर यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत आणि ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण समजल्याशिवाय निर्णय घेतला तर तो निर्णय चुकीचा ठरू शकतो. आता आपण थोडं मागे जाऊया आणि मागच्या काही महिन्यांचा विचार करूया. गेल्या काही काळात जागतिक पातळीवर जे घडलं आहे त्याचा थेट परिणाम सोन्या चांदीच्या किमतींवर झालेला आहे. जगभरात अनिश्चिततेचं वातावरण आहे. कुठे युद्धाची परिस्थिती आहे, कुठे आर्थिक मंदीची भीती आहे, तर कुठे महागाईने सामान्य माणसाचं कंबरडं मोडलं आहे. आणि अशा वेळी लोक सगळ्यात आधी सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात. आणि इतिहास साक्षी आहे की जेव्हा जेव्हा जगात अस्थिरता वाढते तेव्हा सोनं आणि चांदी मजबूत होतात. मित्रांनो, सोनं हे शेअर बाजारासारखं नाही जे फक्त एखाद्या कंपनीच्या नफ्यावर चालतं. सोनं चालतं भीतीवर, अनिश्चिततेवर आणि पैशाच्या किमतीवर. जेव्हा लोकांना वाटतं की उद्या काय होईल याची खात्री नाही, तेव्हा लोक कागदी पैशाऐवजी सोन्याकडे वळतात. आणि आज नेमकं तेच घडत आहे. अमेरिकेसारख्या मोठ्या अर्थव्यवस्थेत अजूनही परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. महागाई पूर्णपणे कमी झालेली नाही, रोजगाराबाबत चिंता आहे आणि त्यामुळेच तिथली मध्यवर्ती बँक पुढील काळात व्याजदर कमी करू शकते अशी चर्चा जोरात सुरू आहे. मित्रांनो, जेव्हा व्याजदर कमी होतात तेव्हा बँकेत ठेवलेल्या पैशावर मिळणारा परतावा कमी होतो आणि अशा वेळी सोनं अधिक आकर्षक वाटायला लागतं. कारण सोनं कुठलाही व्याज देत नाही, पण ते तुमच्या पैशाची किंमत टिकवून ठेवतं. दुसरीकडे जर आपण आशियाकडे पाहिलं तर चीनसारख्या देशात उद्योगधंद्यांची गती अपेक्षेप्रमाणे नाही. रिअल एस्टेट क्षेत्र अजूनही दबावाखाली आहे आणि याचा परिणाम संपूर्ण आशियाई बाजारावर होत आहे. या सगळ्या गोष्टी मिळून जागतिक अर्थव्यवस्थेत एक प्रकारची भीती निर्माण करत आहेत आणि हीच भीती सोन्या चांदीच्या किमतींना आधार देत आहे. मित्रांनो, अनेक लोक विचारतात की सरकारकडून असा कोणता नियम आला आहे ज्यामुळे अचानक बाजारात एवढी हालचाल झाली. तर लक्षात ठेवा, सोन्या चांदीच्या बाबतीत सरकारचा एखादा छोटासा निर्णय सुद्धा मोठा परिणाम घडवून आणतो. आयात शुल्कात बदल, कररचनेतील सुधारणा, जीएसटीशी संबंधित नियम किंवा साठवणुकीबाबतचे निर्देश यामुळे बाजारात अचानक मागणी वाढते आणि व्यापारी साठा करून ठेवतात. याचा थेट परिणाम किमतींवर होतो आणि म्हणूनच आपल्याला अचानक मोठी तेजी दिसून येते. मित्रांनो, आता या सगळ्या परिस्थितीत सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की ही तेजी पुढेही टिकणार आहे का की लवकरच घसरण पाहायला मिळणार आहे. याचं उत्तर आपण पुढील भागात सविस्तरपणे समजून घेणार आहोत. कारण पुढच्या काही मिनिटांत मी तुम्हाला ते सांगणार आहे जे बहुतेक लोक उघडपणे सांगत नाहीत आणि तिथेच सामान्य माणूस फसतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूपच महत्त्वाचं आहे.
मित्रांनो, आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया आणि तो म्हणजे ही तेजी पुढे टिकणार आहे का की अचानक मोठी घसरण येणार आहे? कारण हाच प्रश्न आज प्रत्येक गुंतवणूकदार, प्रत्येक दागिने खरेदी करणारा आणि प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात सुरू आहे. काही लोक म्हणतात की आता भाव खूपच वर गेले आहेत, आता नक्कीच घसरण येईल. तर काही लोक असंही म्हणतात की ही फक्त सुरुवात आहे, पुढे अजून मोठी तेजी बाकी आहे. मित्रांनो, सत्य नेमकं या दोन्हीच्या मध्ये आहे आणि ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. कारण अर्धवट माहितीवर निर्णय घेतला तर नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. बाजार कधीही सरळ रेषेत चालत नाही, हे लक्षात ठेवा. सोनं आणि चांदी सुद्धा नेहमी थोडं वर, थोडं खाली अशा हालचाली करत पुढे जातात. त्यामुळे मध्ये मध्ये करेक्शन येणं ही अगदी नैसर्गिक गोष्ट आहे. आणि ही करेक्शन अनेक वेळा घाबरण्याचं कारण नसून शहाण्या लोकांसाठी संधी असते. पण इथेच बहुतेक लोक चूक करतात. भाव खाली येताना घाबरून विक्री करतात आणि भाव वर जाताना उशिरा खरेदी करतात आणि मग म्हणतात की बाजार फसवतो. मित्रांनो, बाजार कधीच फसवत नाही. आपली घाई आणि लालच आपल्याला फसवते. आता जर आपण पुढील काही महिन्यांचा विचार केला तर जागतिक परिस्थिती पाहता सोन्या चांदीला अजूनही आधार मिळत असल्याचं चित्र दिसत आहे. कारण अमेरिका, युरोप आणि इतर मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये अजूनही पूर्ण स्थिरता आलेली नाही. महागाईचा दबाव अजून पूर्णपणे कमी झालेला नाही आणि त्यामुळेच मध्यवर्ती बँकांना सावध भूमिका घ्यावी लागत आहे. जर व्याजदर कमी झाले तर त्याचा थेट फायदा सोन्याला होतो. कारण कमी व्याजदराच्या काळात लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे वळतात आणि सोनं ही त्यातली पहिली पसंती असते. मित्रांनो, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे जो फार कमी लोक बोलतात आणि तो म्हणजे मध्यवर्ती बँकांची खरेदी. जगभरातील अनेक देशांच्या सेंट्रल बँका मोठ्या प्रमाणावर सोनं खरेदी करत आहेत. कारण त्यांनाही कागदी चलनावरचा विश्वास थोडा कमी होत चालला आहे. जेव्हा सरकारे आणि बँका स्वतः सोनं साठवायला लागतात तेव्हा बाजारात उपलब्ध असलेला साठा कमी होतो आणि मागणी वाढते आणि याचा थेट परिणाम किमती वाढण्यात होतो. आणि हीच गोष्ट आज आपण प्रत्यक्षात पाहत आहोत. मित्रांनो, आता आपण भारताकडे वळूया. कारण भारतात सोन्याचा विषय हा फक्त गुंतवणुकीपुरता मर्यादित नाही, तर तो भावना, परंपरा आणि संस्कृतीशी जोडलेला आहे. भारतात लग्न समारंभ, सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सोनं खरेदी केलं जातं. त्यामुळे भारतात मागणी कायम राहते आणि ही मागणी कधीही पूर्णपणे संपत नाही. आता जर आपण रुपयाची स्थिती पाहिली तर डॉलरच्या तुलनेत रुपया फारसा मजबूत होईल असे संकेत सध्या दिसत नाहीत. आणि जोपर्यंत रुपया मजबूत होत नाही तोपर्यंत भारतात सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात खाली येणं अवघड आहे. म्हणूनच अनेक तज्ज्ञ असं म्हणतात की मोठी घसरण येण्याची शक्यता कमी आहे. पण हो, लहान घसरणी म्हणजेच 5 ते 10% करेक्शन येऊ शकते आणि अशा वेळी घाबरून पळून जाण्याऐवजी शांतपणे परिस्थिती समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, अनेक लोक अजूनही एका मोठ्या गैरसमजामध्ये अडकलेले आहेत आणि तो म्हणजे सोनं म्हणजे फक्त ट्रेडिंगचा विषय. काही लोक रोज भाव पाहतात, आज घ्यायचं, उद्या विकायचं आणि लगेच नफा कमवायचा. पण सोनं हा असा प्रकार नाही. सोनं हा धीराचा खेळ आहे, संयमाचा खेळ आहे. जो लोक शांत राहतात आणि दीर्घकाळासाठी विचार करतात त्यांनाच सोनं खरा फायदा देतं. म्हणूनच आजही अनेक श्रीमंत लोक आपला पैसा सोन्यात ठेवतात. कारण त्यांना माहिती आहे की संकटाच्या काळात सोनंच खरी साथ देतं. मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष दरांबद्दल थोडं बोलूया. कारण आजचे दर पाहून अनेक जण गोंधळलेले आहेत. आज चांदीच्या दरात जेवढी वाढ झाली आहे ती पाहता काही लोकांना वाटतं की चांदी सोन्यापेक्षा जास्त वेगाने पुढे जात आहे. आणि काही अंशी ते खरंही आहे. कारण चांदीचा वापर फक्त दागिन्यांमध्ये नाही तर उद्योगांमध्येही मोठ्या प्रमाणावर होतो. इलेक्ट्रिक वाहनं, सोलर पॅनल आणि तंत्रज्ञान क्षेत्रात चांदीची मागणी वाढत आहे आणि त्यामुळेच चांदीचे दर अचानक वेग घेत आहेत. पण याचा अर्थ असा नाही की चांदीत फक्त तेजीच राहील. चांदीमध्ये चढ उतार सोन्यापेक्षा जास्त असतात आणि म्हणूनच चांदीत गुंतवणूक करताना जास्त सावध राहणं गरजेचं आहे. मित्रांनो, आता पुढचा प्रश्न असा आहे की जर भाव अजून वाढले तर सामान्य माणसाने खरेदी थांबवावी का? याचं उत्तर सरळ आहे, नाही. पण पद्धत बदलावी लागेल. एकदम मोठी रक्कम लावण्याऐवजी टप्प्याटप्प्याने खरेदी करावी. कारण असं केल्याने जोखीम कमी होते आणि सरासरी दर चांगला मिळतो. हा नियम फक्त सोन्यालाच नाही तर प्रत्येक गुंतवणुकीला लागू होतो. मित्रांनो, पुढील भागात आपण सविस्तरपणे पाहणार आहोत की दागिने खरेदी करणाऱ्यांनी नेमकं काय करावं, गुंतवणूकदारांनी कोणती रणनीती ठेवावी आणि ट्रेडर्सनी कोणत्या चुका टाळाव्यात. कारण शेवटचा भाग हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आणि तिथेच आम्ही तुम्हाला तो मुद्दा सांगणार आहोत ज्यामुळे तुमचा निर्णय योग्य की अयोग्य हे ठरणार आहे.
मित्रांनो, आता आपण त्या मुद्द्यावर आलो आहोत जिथे बहुतेक लोक चूक करतात आणि जिथे योग्य निर्णय घेतला तर पुढील काही वर्षांचा फायदा निश्चित होऊ शकतो. कारण आज सोनं आणि चांदी फक्त भावाचा विषय राहिलेला नाही, तर तो थेट सामान्य माणसाच्या भविष्यासोबत जोडलेला विषय बनलेला आहे. आज महागाई इतक्या वेगाने वाढत आहे की बँकेत ठेवलेला पैसा हळूहळू आपली किंमत गमावत आहे. आणि अशावेळी लोक विचार करायला लागतात की आपली मेहनतीची कमाई सुरक्षित कुठे ठेवावी. मित्रांनो, इतिहासाकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते. जेव्हा जेव्हा चलनाची किंमत कमी होते तेव्हा सोनं आणि चांदी मजबूत होतात. आणि म्हणूनच आजही जगभरातील श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणावर सोन्याकडे वळत आहेत. आता प्रश्न असा आहे की सामान्य माणसाने नेमकं काय करावं? जर तुम्ही दागिने खरेदी करणारे असाल तर भाव खूप वाढले म्हणून खरेदी पूर्णपणे थांबवू नका. कारण लग्न समारंभ, सण किंवा गरज ही थांबत नाही. पण एकदम मोठी खरेदी करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने खरेदी करा. भाव थोडे खाली आले की थोडं घ्या. पुन्हा थोडे वर गेले तरी घाबरू नका, कारण दीर्घकाळात सरासरी दर तुमच्या फायद्याचा ठरतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेहमी हॉलमार्क असलेलं सोनंच खरेदी करा. कारण आज बाजारात फसवणूक वाढलेली आहे आणि शुद्धतेची खात्री हॉलमार्क देतो. मित्रांनो, जर तुम्ही गुंतवणूकदार असाल तर सोन्याकडे फक्त नफ्याच्या नजरेने पाहू नका, तर सुरक्षिततेच्या नजरेने पहा. सोनं तुम्हाला रातोरात श्रीमंत बनवणार नाही, पण संकटाच्या वेळी तुमचा आधार नक्की बनेल. अनेक लोक 2008च्या आर्थिक संकटात शेअर बाजारात अडकले, पण ज्यांच्याकडे सोनं होतं त्यांनी त्या काळात स्वतःला सावरलं. आजही परिस्थिती वेगळी नाही. अनिश्चितता वाढलेली आहे. युद्धाचे ढग अजूनही पूर्णपणे दूर झालेले नाहीत. अर्थव्यवस्था हळूहळू पुढे सरकत आहे, पण धोका अजून संपलेला नाही. आणि अशावेळी सोनं आणि चांदी हे संरक्षण कवचासारखं काम करतात. मित्रांनो, ट्रेडर्ससाठी एक महत्त्वाचा इशारा आहे. सध्या बाजारात व्होलॅटिलिटी खूप वाढलेली आहे, म्हणजेच भाव झपाट्याने वर खाली होत आहेत. अशावेळी जास्त लालच केली तर मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे वरच्या पातळीवर जास्त जोखीम घेणं टाळा. स्टॉप लॉस वापरा आणि भाव तुमच्या विरोधात गेले तर हट्ट धरू नका, कारण बाजार कोणासाठीही थांबत नाही. मित्रांनो, आता थोडं प्रत्यक्ष दरांबद्दल बोलूया. कारण अनेक जण विचारतात, आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोनं नेमकं किती महाग झालं आहे? आज प्रत्येक कॅरेटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली आहे. 18 कॅरेट सोनं दागिन्यांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं आणि त्याच्या किमतीत झालेली वाढ सामान्य माणसाला थेट जाणवते. 22 कॅरेट सोनं भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहे आणि त्याचे दर पाहिले तर अनेक लोक आश्चर्यचकित झाले आहेत. तर 24 कॅरेट सोनं, जे शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं, त्याचे दर ऐकून अनेक जण विचारात पडले आहेत. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर जे दर दाखवले जातात ते बहुतांश वेळा होलसेल दर असतात. प्रत्यक्ष दुकानात गेल्यावर त्यावर जीएसटी आणि मेकिंग चार्ज वेगळा लागतो. त्यामुळे खरेदी करताना नेहमी अंतिम बिल तपासा आणि भाव समजून घ्या. मित्रांनो, चांदीबाबतही असंच आहे. चांदी फक्त दागिन्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर उद्योगधंद्यांमध्ये तिचा वापर झपाट्याने वाढत आहे आणि त्यामुळे चांदीच्या किमतीत अचानक मोठ्या उड्या पाहायला मिळतात. पण लक्षात ठेवा, चांदीमध्ये चढ-उतार सोन्यापेक्षा जास्त असतात. त्यामुळे चांदीत गुंतवणूक करताना जास्त संयम आणि काळजी आवश्यक आहे. मित्रांनो, आजचा बाजार जुने नियम पाळत नाही. पूर्वी असं म्हटलं जायचं की वर्षाच्या शेवटी भाव पडतात किंवा एका ठराविक मर्यादेपलीकडे सोनं जात नाही. पण आज सोनं या सगळ्या जुन्या थिअरी मोडून काढत आहे. आणि म्हणूनच आज सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतर्कता, योग्य माहिती आणि संयम. जर तुम्ही घाई केली तर बाजार तुमच्याकडून चूक करून घेईल आणि जर तुम्ही शांत राहिलात तर बाजार तुम्हाला संधी देईल. मित्रांनो, शेवटी पुन्हा एकदा सांगतो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं का महत्त्वाचं होतं? कारण इथे आपण फक्त आजचे दर नाही, तर त्या दरांमागचं मोठं चित्र समजून घेतलं आहे. आज निर्णय तुमच्या हातात आहे. घाबरायचं की समजून घ्यायचं? भाव पाहून पळायचं की संधी ओळखायची? कारण सोनं आणि चांदी हे फक्त धातू नाहीत, ते तुमच्या भविष्याशी जोडलेले आहेत. आणि म्हणूनच योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णयच उद्या तुम्हाला सुरक्षित ठेवू शकतो. आता खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा, तुमच्या मते सोनं आणि चांदीचा भाव किती असायला हवा, जेणेकरून सामान्य माणूसही ते खरेदी करू शकेल? हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच खरी माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे आम्ही फक्त भाव नाही, तर त्या भावामागचं सत्य दाखवतो. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या आणि माहितीच्या आधारेच निर्णय घ्या. धन्यवाद.